ईदच्या पार्श्वभूमीवर मुंबईत कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे। सौदी अरेबियातील मदिना मशिदीजवळ झालेल्या आत्मघातकी स्फोटानंतर गुप्तचर यंत्रणांनी महाराष्ट्र पोलिसांना सतर्कतेचा इशारा दिला होता। त्यामुळे आज ईदच्या दिवशी सर्व मशिदींच्या आवारात मिळून तब्बल 16,000 पोलिसांचा बंदोबस्त राहणार आहे। मुंबईत 114 कमळ फुलवण्याचा निर्धार करून भाजपनं मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराचं रणशिंग फुंकलंय। मुंबईच्या षण्मुखानंद सभागृहात झालेल्या मेळाव्यात भाजपच्या नेत्यांनी मिशन 114 ची घोषणा केली आहे। यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी कार्यकर्त्यांना जोरदारपणे कामाला लागण्याचे आदेश दिले। गेल्या 15 वर्षांपासून मुंबईची वाट लागली असून मुंबईतल्या सामान्य माणसासाठी भाजपला सत्ता हवी असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी म्हटलं। मुंबईकरांना स्वस्त दरामध्ये घर देणं, मेट्रोचं जाळं पसरवणं आणि मुंबईकरांचा प्रवास सुखकर करायचा असल्याचं यावेळी मुख्यमंत्र्यांनी म्हटलं। प्रत्येक कार्यकर्त्याने आपला बूथ सांभाळला तर पालिका निवडणुकीत आपला विजय निश्चित असल्याचं यावेळी मुख्यमंत्र्यांनी म्हटलं। आज ज्यावेळी मुंबईची टीम आपण तयार करतोय आणि आपल्या समोर निश्चितपणे महानगरपालिकेच्या निवडणुका समोर आहेत। या महानगरपालिकेच्या निवडणुकांना आपल्याला सामोरं जायचं आहे आणि महानगरपालिकेची निवडणूक निश्चितपणे आपल्याला जिंकायची आहे। याबद्दल कोणाच्याही मनामध्ये शंका असण्याचं कारण नाही। 2017च्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत आपल्याला कोणीही रोखू शकत नाही। मुंबई महानगरपालिकेआधी युतीत सुरू झालेल्या तुंबळ युद्धाला भाजपच्या नव्या घोषणाबाजीनं फोडणी मिळाली आहे। या मेळाव्यात आशिष शेलार यांची मुंबई अध्यक्षपदी फेरनिवड करण्यात आली। यानंतर बोलताना शेलार यांनी शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांची तुलना राक्षसाशी केली आहे। राक्षसावर वार करून त्याच्यावर टीका करून त्याला मोठा करू नका, तर त्याला बाटलीत बंद करून दुर्लक्ष करून संपवा, असं नेत्या कार्यकर्त्यांना सुचवलंय। यासाठी शेलार यांनी थेट महाभारतातला एक दाखला दिला। प्रत्येक वेळेला हिनवता राक्षस पुन्हा पुन्हा त्याच्यावर वार करू पाहिला। श्रीकृष्णाने तो वाचवला आणि करत करत राक्षस पुन्हा एकदा छोटासा झाला। भगवान श्रीकृष्णाने तो राक्षस उचलून बाटलीत बंद केला। आपल्या सगळ्यांसमोर यातला धडा मीडियाला वाटतो तसा घेऊ नका, मला सांगायचं तसा घ्या। आपल्याकडे कृष्णरूपी देवेंद्र फडणवीस जी आहेत। झाकीर नाईकच्या चिथावणीखोर भाषणांवर भारतीय गुप्तचर यंत्रणा अर्थात आयबीची नजर असल्याची माहिती गृहराज्यमंत्री किरेन रिजिजू यांनी दिली आहे। ते दिल्लीत पत्रकारांशी बोलत होते। बांगलादेशात आयसिसने केलेल्या हल्ल्यानंतर 2 दहशतवाद्यांनी आपल्याला झाकीर नाईकच्या भाषणांमधून जिहादची प्रेरणा मिळाल्याचं जाहीर केलं होतं। विशेष म्हणजे हैदराबादमधील आयसिसचा म्होरक्या इब्राहिम यजदानी सुद्धा झाकीर नाईकच्या कॅम्पमध्ये 10 दिवस राहिला होता। झाकीर नाईक स्वतःला मुस्लिम स्कॉलर समजतो। इतकंच नाही तर तो देशभरात तरुणांची शिबिरं घेऊन तो कट्टरतावादासाठी त्यांना प्रेरित करतो। जर तुम्ही शांतीच्या गोष्टी करता, मैत्रीच्या प्रेमाच्या गोष्टी करतो, शांती ही आहे लोकांच्या गळा फाडणं, मुलांना मारणं, हा तुमचा इस्लाम धर्म आहे। आणि म्हणून कडवटपणे उभं राहिलं पाहिजे याच्या विरोधात। मुसलमाननी जास्त उभं राहिलं पाहिजे, कारण दुर्दैवाने त्यांचीच मुलं याच्यात जात आहेत आणि धोका आहे देशाला। आधीच आमच्याकडे ओवेसी सारखी पिलावळ आहे जी देशाच्या मुळावर येते। अगर किसी व्यक्ति के धार्मिक प्रवचनों से कोई व्यक्ति प्रेरित होकर के हिंसा का रास्ता अख्तियार करता है या आतंकवादी बनता है तो निश्चित तौर पर यह गंभीर विषय है। तो ऐसे में जो हमारी जांच एजेंसियां हैं वो डॉक्टर नाइक के तमाम भाषणों की छानबीन करें, उसकी एक इंक्वायरी करें। मुंबईतल्या मेट्रो 3 प्रकल्पाच्या कामाला ऑक्टोबर महिन्यापासून सुरुवात होणार आहे। कुलाबा वांद्रे सिप्स मार्गासाठीच्या या प्रकल्पासाठी 83% भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे। या प्रकल्पाच्या बांधकामाचं कंत्राट L&T, HSC यासारख्या 5 नामांकित कंपन्यांना मिळाले। या प्रकल्पाचा पहिला टप्पा 2020 मध्ये पूर्ण होणं अपेक्षित आहे। 2020 साली सिप्स ते वांद्रे दरम्यान मेट्रो धावणं अपेक्षित आहे। 33.5 किलोमीटर लांबीच्या या मार्गासाठी सुमारे 18,000 कोटींचा खर्च अपेक्षित आहे। सतीश शेट्टी हत्या प्रकरणी सीबीआयनं नामदेव कौठाळे आणि भाऊसाहेब आंधळकर यांच्या विरोधात आरोप निश्चिती केली आहे। सीबीआयची ही कारवाई म्हणजे मुख्य मारेकऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप सतीश शेट्टी यांचा भाऊ संदीप शेट्टी यांनी केला आहे।
सीबीआयनं चार्जशीट दाखल केली असली तरी त्यामुळे केवळ पुरावे नष्ट केले असल्याचे आरोप ठेवण्यात आलाय. हत्या कुणी केली हा प्रश्न अनुत्तरितच असल्याचं संदीप यांनी म्हटलंय. एकंदरीत चार्जशीट बघितल्यानंतर एकंदरीत त्याचा मजकूर जो काय आहे तो बघितला तर तो 2 वर्षापूर्वी जे क्लोजर रिपोर्ट फाईल झाली होती त्यातलाच मजकूर घेऊन त्याला एक्सट्रापोलेट करून टाकलेला आहे. नवीन इन्व्हेस्टिगेशन केलेलं नाही आहे. याचा अर्थ हाच होतो की एकंदरीतच सीबीआयचं जे एक इंटेंट आहे ही केस सॉल्व्ह करण्याचं हे बिलकुल दिसत नाही आहे. कोल्हापुरात क्षुल्लक कारणावरून केएमटी बस ड्रायव्हरला मारहाण झाली आहे. बस चालकानं ओव्हरटेक करू दिलं नाही, शिवाय त्यानं समोरून येणाऱ्या दुचाकीला हॉर्न दिला. या रागात 3 ते 4 तरुणांनी बसमध्ये शिरून चालकाला मारहाण केली. मंगळवारी संध्याकाळी पेठ वडगावमधल्या अंबाबाई मंदिर परिसरात हा प्रकार घडला. बसमध्ये धुडगूस सुरू झाल्यानंतर प्रवाशीही घाबरून बस खाली उतरले. कुशाबा जोशी असं बस चालकाचं नाव असून त्याच्यावर CPR रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मारहाणीचा व्हिडिओ व्हॉट्सअपवर व्हायरल झाला. मारहाण करणारे तरुण मात्र अद्याप फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. ते आले ना मला तो गाडी चालवायला येते का म्हटलं, गाडी चालवायला येत नसते तर मी इथवर आणलीच नसते ना. तेवढं त्याला रागाने तो चढला, गाडी साईडला त्यांनी लावली. पहिलं एकट्यानेच मारलं, मग त्याचं झाल्यानंतर तो गेल्यानंतर मग तिथले ती पोर आले. लातूरमध्ये अश्लील शेरेबाजी केल्याच्या कारणावरून संतप्त झालेल्या शिक्षकांनी संस्था चालकाला चोप दिलाय. लातूरच्या श्रीसंत नामदेव विद्यालयात हा प्रकार घडलाय. गेल्या काही दिवसांपासून संस्थाचालक शिवाजी परगे शाळेतील शिक्षकांसोबत अश्लील भाषेत बोलत असल्याचा आरोप आहे. त्यामुळे वैतागलेल्या शिक्षकांना थेट संस्थाचालकाने मारहाण केलेली आहे आणि टाळ ठोकलं आपल्या शाळेला. संस्थाचालक शिवाजी परगे यांनी मात्र असा कुठलाच प्रकार घडला नसल्याचा दावा केलाय. या प्रकरणी दोन्ही बाजूनं अद्याप तक्रार दाखल झालेली नाहीये. महिला शिक्षकांनी एकही मारलं नाही, महिला शिक्षकांनी नाही मारलेलं आणि अशी कुठलीही तक्रार नाहीये. आणि संस्थेत आज माझ्याकडे जवळपास 36 विद्यार्थी आहेत. कुठल्याही विद्यार्थी घेऊन किंवा कुठलाही पालक घेऊन तुम्ही त्याच्याशी चर्चा करू शकता. एवढं ते दुसऱ्याने मारले जे उस्मानाचं भांडण झालं म्हणजे मलाही विचारू शकता. इंदू मिलच्या जागेवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा 350 फूट उंच पुतळा उभारण्यात येणार आहे. याबद्दलचा अंतिम आराखडा मुख्यमंत्र्यांकडे मंजुरीसाठी पाठवण्यात येणार आहे. या आराखड्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सर्वात उंच अशा 350 फुटी पूर्णाकृती पुतळ्याचा समावेश करण्यात आला आहे. तसंच लायब्ररी, भिक्षू निवासस्थान, विपश्यना सभागृह, पार्किंग, म्युझियम या सगळ्या गोष्टींचा या आराखड्यात समावेश आहे. त्याचप्रमाणे अमेरिका तसंच चीनच्या धर्तीवर सायक्लोरामा या नवीन तंत्राचा वापर या स्मारकात करण्याचं प्रस्तावित करण्यात आलंय. यासाठी विशेष सभागृह बांधण्यात येणार आहे. पावसाळा आणि मुंबईतल्या रस्त्यांवरचे खड्डे हे जणू समीकरणच बनलंय. पालिकेनं खड्डे बुजवल्याचा कितीही दावा केला असला तरी रस्त्यांची परिस्थिती सांगण्यासाठी हे दृश्य पुरेशी आहे. रस्ता मुंबई महानगरपालिकेचा असो किंवा MMRDA किंवा PWD या प्राधिकरणांचा असो, मुंबईतल्या सर्वच रस्त्यांवर कमी अधिक प्रमाणात खड्डे पाहायला मिळत आहेत. त्यामुळे वाहतुकीवर मोठा परिणाम होतोय, कारण खड्ड्यांमुळे वाहतूक मंदावते आणि वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. पिंपरी चिंचवडमध्ये रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे. शहराच्या अनेक भागातल्या अंतर्गत रस्त्यांवर खड्ड्यांचं साम्राज्य पसरलंय. पावसाळ्यात तर रस्त्यांवर मोठमोठी डबकी तयार झाली आहेत आणि त्याचा त्रास जो आहे तो चालकांना होतोय. पावसाळ्याआधी महानगरपालिकेनं रस्ते दुरुस्ती करणं अपेक्षित होतं, मात्र आता पाऊस सुरू झाल्यानं रस्त्यांवर प्रवास करणं प्रवाशांना कठीण झालंय. पहिल्या पावसात रस्त्यांची ही अवस्था असेल तर अजून 2 महिन्यानंतर काय होईल याची कल्पनाच केलेली बरी. सातारा शहराला पाणी पुरवठा करणारा कास तलाव भरून वाहू लागलाय. पहिल्याच पावसानं तलाव ओव्हरफ्लो झाल्यानं सातारकरांच्या पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे. सलग 3 वर्ष जो दुष्काळ पडतोय, त्यामुळे त्याचबरोबर कमी पाऊस पडतोय, त्यामुळे कास तलावात अतिशय कमी पाणी शिल्लक राहिलं होतं. त्यातच जून महिना संपत आला तरी साताऱ्यात पाऊस झाला नव्हता. अखेर 2 दिवस धो पाऊस कोसळला आणि कास तलावाची तहान भागली. कास परिसरात झालेल्या उत्तम पावसामुळे यंदा पठारावर फुलांनाही चांगलाच बहर येणार आहे.
सलग 3 वर्ष तहानलेल्या वेरूळच्या धबधब्यालाही पावसानं चिंब केलं। गेल्या आठवड्याभरात मराठवाड्यावर मेघराजांनी कृपा केल्यानं नद्या नाले तुडुंब झालेत, सोबतच धबधबेही धोधो कोसळू लागलेत। त्यामुळे सीतेची न्हाणी हा प्रसिद्ध धबधबा पाहण्यासाठी औरंगाबाद आणि परिसरातील लोकांनी मोठी गर्दी केली। कोकणावर पावसानं कृपा केल्यानं रायगड जिल्ह्यातील 13च्या 13 धरणं पूर्णतः भरली आहेत। 1 ते जून महिन्यात रायगड जिल्ह्यात सरासरीच्या 106% पाऊस झालाय, तर जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जवळपास 42% पाऊस झालाय। त्यामुळे लघु पाटबंधारे विभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या 28 पैकी 13 बंधारे पूर्ण भरलेत, तर 15 धरणं ही 90% जास्त भरली असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे। रायगडवर पावसानं केलेल्या कृपेमुळे मुंबई, नवी मुंबई आणि पुण्यातून पर्यटकांनी कोकणात गर्दी केली आहे। प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी यांच्या अदानी पोर्ट अँड सेज लिमिटेड कंपनीला कुठलाही दंड माफ केला नाही, उलट पर्यावरण विभागानं त्यांच्यावर कडक कारवाई केली आहे, असं स्पष्टीकरण प्रकाश जावडेकरांनी दिलंय। अदानींना 200 कोटींचा दंड माफ केल्यामुळे जावडेकरांना मनुष्यबळ विकास मंत्रालय मिळाल्याची चर्चा सुरू आहे। त्याबद्दल जावडेकरांनी हे स्पष्टीकरण दिलंय। गुजरातमधील मुंद्रा बंदर निर्मितीच्या वेळी अदानी कंपनीनं पर्यावरणाचं नुकसान केलं, त्या बदल्यात कंपनीला 200 कोटींचा दंड ठोठावण्यात आला। मात्र पर्यावरण मंत्रालयानं हा दंड माफ केल्याचा आरोप काँग्रेसनं केला, त्यावर जावडेकरांनी हे स्पष्टीकरण दिलंय। याची जी कॉस्ट असेल की जे पर्यावरणाचं जे नुकसान होईल ते भरून देण्यासाठी जेवढा खर्च येईल तो खर्च त्यांना करावा लागेल हे सांगितलंय। त्यामुळे उलट आमचा निर्णय खूप पारदर्शी आहे, त्यामुळे काँग्रेसचा आरोप काही टिकला नाही। अदानींना दंड भरावाच लागणार? अरे बाबा, अडाणी पर्यावरणाचं प्रकल्पामध्ये जी हानी होईल कुठल्याही प्रकल्पात त्या हानी भरून देण्याची जबाबदारी ही प्रकल्प नियोजकांवर असते। याही प्रकल्पाला तोच नियम आहे, याच्यात बदल नाही। केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांनी आपला नवा पदभार स्वीकारला। मनुष्यबळ विकास मंत्रालय काढून घेतल्यामुळे आपण नाराज नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं। काही जणांना वस्त्रोद्योग मंत्रालयाविषयी माहिती नसल्यामुळे ते चुकीचा अर्थ काढतायत। कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना, असा फिल्मी डायलॉग मारत त्यांनी आपली नाराजी लपवली। इतकंच नाही तर काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनाही त्यांनी टोला मारलाय। मोदींच्या मंत्रिमंडळातील सरप्राईज पॅकेज ठरलेले धुळ्याचे खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांनीही आपला संरक्षण राज्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारला। नवी दिल्लीतल्या आपल्या कार्यालयात जाऊन मोजक्या अधिकाऱ्यांच्या समवेत त्यांनी मंत्रालयाचं कामकाज समजावून घेतलं। मंत्रिमंडळ विस्तारात डॉक्टर भामरे यांचं नाव आल्यानंतर सर्व स्तरातून आश्चर्य व्यक्त केले जात होतं, पण त्यानंतरही मोदींनी संरक्षण खात्याच्या राज्यमंत्री पदाची जबाबदारी डॉक्टर भामरेंवर टाकून महाराष्ट्रावर आणखी एक महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे। प्रसिद्ध गायक मिका सिंगला समर्थन देण्यासाठी आता अभिनेत्री राखी सावंत पुढे आली आहे। मंगळवारी एका फॅशन डिझायनरनं मिका सिंग विरोधात विनयभंगाचा आरोप केला होता। त्यानंतर मिका सिंगनं या महिलेच्या विरोधात तक्रार दाखल केली होती। याच प्रकरणाच्या बद्दल राखी सावंतनं पत्रकार परिषद घेतली। या पत्रकार परिषदेत राखीनं मिका सिंग निर्दोष असल्याचं सांगितलं। मुंबई महानगरपालिकेतील लेखा परीक्षक विभागाने काढलेलं वादग्रस्त परिपत्रक मागे घ्या, अन्यथा पालिका आयुक्तांच्या विरोधात अविश्वास ठराव आणण्याचा इशारा स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे यांनी दिलाय। स्थायी समितीच्या बैठकीत महापालिकेच्या ऑडिट नोट रखडल्याचा विषय निघाला। त्यावर महापालिका प्रशासनानं लेखी उत्तर देताना या विभागातल्या सरळ सेवा भरती बंद करण्यात आली असल्याचं सांगितलं। दरम्यान असं परिपत्रक काढून हा विभागच बंद पाडण्याचा महापालिका प्रशासनाचा घाट असल्याचा आरोप शिवसेनेने केलाय। तिकडे नागपुरात चोरट्यांनी थेट पोलिसांच्याच घरावर दरोडा टाकला आणि विशेष म्हणजे या चोरट्यांनी खाकी वर्दीच पळवली आहे। लोहमार्ग पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या हेमंत राऊत यांच्या घरी पोलिसांनी रविवारी रात्री पाहणी केली, तेव्हा लक्षात आलं की त्यांच्या घरी दरोडा पडलाय। दागिने, रोख रक्कम, मोबाईल असा लाखाचा मुद्देमाल चोरला गेलाय। चोरट्यांचं एवढ्यावरच समाधान झालं नाही, त्यांनी राऊत यांच्या घरातील कपडेही चोरले। त्यामध्ये हेमंत राऊतांची खाकी वर्दीही चोरट्यांनी पळवली आहे। चोरट्यांनी पळवलेल्या वर्दीचा गैरवापर होण्याची शक्यता आहे, त्यामुळे पोलिसांनी आधीच एक वर्दी चोरीला गेल्याची माहिती सर्व पोलीस ठाण्यांमध्ये दिली आहे। पुण्यातल्या पहिल्या पावसानंतरच बालेवाडीतील बत्ती गुल झाली आहे।
अनेक सोसायट्यांमध्ये तीन दिवस झाले पण वीज नाहीये, त्यामुळे 80% काम पूर्ण केल्याचा महावितरणचा दावा फोल ठरलाय. शनिवारी पावसामुळे बाणेर बालेवाडीतल्या अनेक सोसायट्यांमध्ये बत्ती गुल झाली. यानंतर महावितरणचे कर्मचारी येऊन पाहून गेले. मात्र 4 दिवस झाले तरी या परिसरातली वीज पूर्ववत झालेली नाहीये. महावितरणच्या मुख्य अभियंत्यांकडे तक्रार केली पण त्यानंतरही प्रतिसाद थंडच आहे. त्यामुळे स्मार्ट सिटीसाठी निवडल्या गेलेल्या या भागातले नागरिक प्रशासनावर संतप्त आहेत. स्वच्छ प्रतिमेच्या मुख्यमंत्र्यांची प्रतिमा मलिन करण्याचं काम सोलापुरातल्या उत्साही भाजप कार्यकर्त्यांनी केलंय. खुनाच्या गुन्ह्यात फरार असलेल्या नगरसेवक अनंत जाधवच्या वाढदिवसाचे पोस्टर भाजप कार्यकर्त्यांनी लावले आणि त्याच्यासोबत पालकमंत्री आणि मुख्यमंत्र्यांचे फोटोही झळकवले. 2010 साली मराठा वस्तीत पूर्व वैमनस्यातून दीपक साबळेचा खून झाला. या प्रकरणी अनंत जाधव हा मुख्य आरोपी आहे. त्याच्यावर आरोपपत्र देखील दाखल झालंय. मात्र 2 वर्षांपूर्वी पॅरोलवर बाहेर आल्यानंतर अनंत जाधव फरार आहे. मुलीच्या लग्नासाठी गहाण ठेवलेली जमीन सावकारानं हडप केली. आता जमीन सोडवण्यासाठी सावकार मुली किंवा सुनेकडून शरीर सुखाची मागणी करतोय. बीड जिल्ह्यात हा धक्कादायक प्रकार समोर आला. परवाना धारक सावकार भगवान बडे यानं गहाण ठेवलेली जमीन हडप केल्याचा आरोप इंदूर मुंडेंनी केलाय. बीडच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्याकडे पीडित शेतकऱ्यानं तक्रार केली पण त्यांनी प्रकरणाकडे कानाडोळा केल्याचा दावा शेतकऱ्याचा आहे. आपली हक्काची जमीन परत मिळावी म्हणून इंदर मुंडे आणि त्यांचे कुटुंबीय बीड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर उपोषणाला बसले. एकीकडे पंढरीची वारी सुरू आहे तर दुसरीकडे भगवान जगन्नाथाचा रथोत्सव. त्यामुळे सगळीकडे मोठं भक्तिमय वातावरण आहे. ठाण्यात भगवान श्रीकृष्ण, त्याचा भाऊ बलराम आणि सुभद्रा यांच्या रथोत्सवाचं हे 8वं वर्ष आहे. आधी विधिवत पूजा आणि आरती करून रथयात्रेला सुरुवात झाली. यावेळी ठाण्याचे खासदार राजन विचारे, आमदार संजय केळकर यांच्यासह भाविकांनी मोठी गर्दी केली. जगन्नाथाच्या रथयात्रेची ही परंपरा 10व्या शतकापासूनची आहे.